तर रोहित आर्य याने जे काही कृत्य केलेलं आहे त्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। ऑडिशनसाठी आलेल्या आजीनं केवळ कालचं नाही तर 3 दिवसांमध्ये काय काय घडलं याचा सविस्तर वृत्तांत सांगितलाय। इतकंच नाही तर आजीच्या मते रोहित एकटा नव्हता तर एक काळा धिप्पाड माणूस त्याच्यासोबत होता, तसेच एक मुलगीही होती। तर काळ्या दाढीवाल्या माणसाशी रोहित सारखा बोलत होता। तो माणूस कॅमेरामन आहे असं दाखवत होता पण शूटिंग करत नव्हता। काल घटनेच्या आधी नेमकं काय काय घडलं ते देखील या आजींनी सविस्तररित्या सांगितलंय। रोहित काय काय बोलला हे देखील या आजींनी सांगितलंय। पाहूयात या आजींसोबत आमच्या प्रतिनिधींनी केलेली ही सविस्तर बातचीत। तर काल काय केलं, मला आणि मुलांना त्या स्टुडिओमध्ये नेलं। म्हटलं आजी तुम्ही यांच्यावर लक्ष ठेवा, मुलांना कुठे जाऊन देऊ नका, म्हणून मला त्याने तिथं बसवलं। त्या रूम मध्ये, एसी रूम मध्ये, स्टुडिओ मध्ये बसवलं। मग त्यानं काय केलं, थोडी मुलं हळूहळू शूटिंग करते असं दाखवलं छोट्या मुलांना, आणि हळू वाकून वाकून भेद भेद चाला म्हटला मी शूटिंग करतो। शूटिंग करत बी नव्हता मी बघितलं, आणि वरती नेलं दुसऱ्या माळ्यावर त्यांना। आणि मग थोड्या वेळानं आम्हाला म्हटलं अर्ध्या तासांनी चला तुम्ही पण चला म्हटलं, राहिलेली मुलं घेऊन। त्यात आमची नात पण होती। मग आम्ही सगळे गेलो वर, चला बोलल्यावर गेलो। शूटिंग वर चालू आहे म्हटलं चला। तो काळा होता ना, तो पण सामील आहे, नुसता रोहितच नाही, सगळी टीम त्यात सामील आहे। ती काल कळालं आम्हाला। मग त्या आम्हाला नेलं ना पहिल्या माळ्यावर, त्या रूम मध्ये त्यांच्या एक टीम मधली मुलगी होती, प्रियंका तिचं नाव। मग तिला पण तिथं ठेवलेली, पण ती फोन करायची आणि हसायची सारखी। म्हटली कुणावर बोलते, म्हटलं काय। मग नंतर मी दंगा झाल्यावर तिला विचारलं की काय चाललंय हो खाली, पालक का ओरडते तेवढे, मुलांचे आई वडील एवढे रडते, थांबून घेते, मिठी मारून रडते, एकमेकाला दंगा लावलाय, काय झालं? म्हणजे काय नाही, शूटिंग चाललंय। ती पण सामील आहे, ते आज कळालं मला।